कितीही हुशारीने केली असली तरी खऱ्याच्या पुढं ते कधी पण हारत असते बरं का. काही काळापुरती चालाकी आपल्याला वाटत असते आपण जिंकलो आहोत, पण कधी पण सत्याच्या पुढं खोटं ना हारतच असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी नेहमी आनंदी असते आणि तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असते. तर काही दिवसापूर्वी काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे, आणि हे काय गोष्ट असं सांगायसारखी नाही आहे, पण कधीही एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मी सुरुवातीलाच हे गोष्ट किंवा ही लाईन मी का बोलली माहिती का, सत्य ते सत्य असतं आणि खोटं ते खोटं असतं. म्हणजेच मला काय म्हणायचंय, खरं ते खरं असतं आणि खोटं ते खोटं असतं बरं का. काही काळापुरती खोटी गोष्ट लपून राहत असते, काही काळापुरतं आपण त्याच्यावरती पडदा घालू शकतो, पण जे सत्य असतं ना ते शेवटी पुढे येतच असतं. आणि जे सत्य म्हणून ज्याच्यावरती ज्या व्यक्तीने ट्रस्ट ठेवलेला असतो ना त्या व्यक्तीला लास्टला खूप त्रास होतो बरं का. मग ती कुठलीही गोष्ट असू देत. आता उदाहरणामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. काही दिवसापूर्वी, आता तुम्ही लातूरमध्ये गोष्ट ऐकलीच आहे ट्युशनबद्दल. खूप सारे व्हायरल झालेले, गाजलेले, ट्रेंडिंगचे बेस्ट असे टीचर होते ते. हां ठीक आहे, त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये वगैरे खूप हे होते किंवा जास्त त्यांनी असं शिक्षण गुरु म्हणून त्यांना त्या नजरेने पाहिलं जायचं. पण त्याच्या मागचं सत्य काय आहे, खरं काय आहे, शेवटी खरं आलंच ना बाहेर. आणि आपण म्हणतो ना पैशाच्या पुढे माणसाचं काही चालत नाही किंवा कुठल्या गोष्टीच्या पुढे माणसाचं काही चालत नाही, पण मला असं वाटत नाही बरं का. हां चालत नाही, पैशाच्या पुढं म्हणू देत किंवा कशाच्या पण पुढं काही म्हणू देत, पण पैशाच्या पुढं पण ना सत्य आहे ना तो कधीही जिंकतं, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं शेवटी होत असतं. आपण म्हणतो ना, मरणाच्या दारातूनही आपण पैशाने व्यक्ती वापस आणू शकत नाही किंवा मरणाच्या दारातूनही काहीही झालं तरी आपण त्या गोष्टी आणू शकत नाही. तसं सत्याच्या पुढं आपण खोटं जर तुम्ही प्रत्येक वेळेस नेण्याचा प्रयत्न केला ना काही काळ आणू शकतात, पण खरं ते खरंच असतं शेवटी. आजकाल तुम्हाला सर्व वाटतं की गोष्टी आपण पैशाने विकून घेऊ शकतो, पण असं काहीच नाही आहे. पण शेवटी आता मला हे तुम्हाला ट्युशनच्या बाबतीमधलं मी याच्या सांगते मी असं की आता काही दिवसापूर्वी ही गोष्ट समोर आली आणि त्यामधून समजलं की तिथे काहीतरी घोळ होतं, तिथे काहीतरी गोष्टी होतात. आता डिटेलमध्ये मी काही सांगणार नाही आहे, कारण त्याच्यावरतीच मी डिटेलमध्ये काही व्हिडिओज बनवणार नाही आहे. पण जिकडे तिकडे तुम्ही न्यूज पाहिलीच असेल की कुठली गोष्ट बाहेर आलेली आहे, कुठलं सत्य बाहेर आलेलं आहे. काय नसतं व्यक्तीकडे, तशा मोठ्या मोठ्या लोकांकडे तर पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी असतातच, पण कसं असतं, हां त्यांनी काही काही दिवसांनी आता जेलमध्ये आहे तर सुटून येतात, सुटले जातात किंवा सगळ्या गोष्टी पण पैशाने केले जातात. पण जो कलंक लागलेला असतो ना खोटेपणाचा, विश्वासघातपणाचा किंवा एक नजर जी असते सुरुवातीला त्या व्यक्तीला पाहण्याची, त्या व्यक्तीला जागा दिलेली जी आपल्या मनामध्ये असते ना, ते जागा पुन्हा ती व्यक्ती कधीच नाही घेऊ शकत बरं का. हां त्यांनी आता येतील, परत ट्युशन वगैरे घेतील, पैसे देऊन त्यांनी सुटून येतील, पण त्यांच्या ज्या दिवशी त्यांचं खोटं बाहेर आलं ना त्या दिवशी त्यांनी ते पैशाने गोष्ट हे करू शकले ना नाही. पैशाने आपलं नाव झाकलं जात नाही, एवढं लक्षात ठेवायचं. खोटं ते खोटं बाहेर येतच असतं. त्या दिवशी त्यांचं खोटं बाहेर आलं, आज सगळ्या दुनियाभरामध्ये पसरलं की त्यांनी कशा पद्धतीने कुठली फसवणूक केली जायची किंवा कुठल्या गोष्टीने काय होत होतं, हे सगळं काही सत्य बाहेर आलंच. आणि आता चाललंय म्हणजे आता प्रोसिजर असते पुढं, पैसे देऊनच होतात सगळ्या गोष्टी पुढं, पण पैसे देऊन विश्वास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा खोटं लपवता येत नाही. येतं तर काही काळापुरतं, हे मी तुम्हाला सांगितलं. आता ज्या नजरेने सगळेजण त्या टीचरला बघायच्या, जे असं म्हणजे एक अहमियत किंवा जे आपण रिस्पेक्ट, इज्जत किंवा किंमत देत होतो ना त्या व्यक्तीला, ते नंतर नाही दिली जात बरं का. हे नेहमी तुम्ही आपल्या डेलीच्या ह्याच्यामध्ये पाहिलं असेल. जर एखाद्या व्यक्तीवर आपण खूप सारा विश्वास वगैरे ठेवत असतो, खूप सारा विश्वास वगैरे ठेवल्यानंतर कुठे तर त्या व्यक्तीकडनं विश्वासघात वगैरे झाला तर पुन्हा त्या व्यक्तीवर पुन्हा पहिल्यासारखा विश्वास बसत नाही बरं का. आणि काही झालं तरी काही गोष्टी विकत घेता येत नाहीत पैशाने. टॉपिक तर मला खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये घ्यायचं होतं, पण उदाहरण तुम्हाला साधं सुद्धा झालेलं आमच्या लातूरमध्ये हेच द्यायचं होतं की खरं जे असतं तर शेवटी बाहेर येतच असतं, खोटं कधी म्हणजे जास्त काळ लपून राहत नाही. तर आजकाल कसं चाललंय माहिती का, सोशल मीडियावरती असू देत किंवा कुठल्याही नात्यामध्ये असू देत, जास्त कसं आजकाल रेकॉर्डिंगचा जमाना वगैरे चाललाय किंवा रेकॉर्ड ठेवण्याचा जमाना वगैरे चाललेला आहे किंवा कोणाच्या तरी सबूत ठेवण्याचा जमाना चालला. हा ठेवा तुम्ही, ते खूप चांगली गोष्ट आहे. पण मला काय म्हणायचं माहिती का, जेव्हा तुम्ही त्या गोष्टी करताना तेव्हा तुम्ही पण
त्या गोष्टीचं तुमचं हे सबूत ठेवा ना त्या ठिकाणी. हा, प्रत्येक पुढची व्यक्ती आपल्यावरती विश्वास ठेवते, आपण पण त्याच्यावरती विश्वास वगैरे ठेवतो, हे सगळी चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही चुका करतो, जेव्हा तुमच्याकडनं पण काही गोष्टी पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या जातात, तेव्हा पण त्या गोष्टीचं तुम्ही ठेवलं पाहिजेत ना सगळं जे काही आता ठेवलं. असं नाहीये की पुढचीच व्यक्ती चुकीची वागल्यानंतर तुम्ही त्याचंच खोटं त्याच्या पुढे आणतं. तुमचं पण खोटं सांगा ना काय असतं ते. नाही सांगू शकत कुणीही, मी ते चुकलो, मी इथं असं केलो किंवा मी असं केलं होतं, असं कोणीच नाही सांगू शकत. एकच सांगायचं आहे की प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी चुकतच असतो. चुकण्याची पण काही जणांची लिमिट असते. पण आता सध्या असं चाललंय, आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. सध्या अशाच दुनियामध्ये सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात बरं का. मला काय वाटतं, आपली चूक झाली आहे ना, आपण स्वतः पण मान्य करावी. पण आपली चूक झाकण्यासाठी दुसऱ्यांची चूक कधीच पुढे नाही दाखवायला पाहिजे. आणि जर दाखवायची असेल तर दोन्ही चुका पुढे आणण्याची हिंमत ठेवली पाहिजे. दुसऱ्यांच्या नजरेमध्ये वाईट करण्यासाठी, आपण दुसऱ्यांच्या नजरेमध्ये चांगलं होण्यासाठी एक दुसऱ्यांचं जर नाव पुढे खराब करतोय, तर आपण कितपत योग्य आहोत. आणि तुम्हाला वाटतंय ना, आपण दुसऱ्यांचं नाव कडून त्याच्या पुढे चाललोय तर त्याच्या नजरेमध्ये आपण चांगलं होईल किंवा चांगलं त्याच्या नजरेमध्ये आपली रिस्पेक्ट, किंमत वगैरे असेल. पण काही काळापुरती असती, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही खऱ्या गोष्टीने, रिॲलिटीने जर तुम्ही पण न चुकता, तुम्ही पण त्या व्यक्तीबद्दल काही न म्हणता असं तिथंपर्यंत गेलं असताना की खरंच हीच पुढचीच व्यक्ती चुकलेली आहे, मी खूप चांगली आहे म्हणून तिथंपर्यंत गेलं असताना तर काहीच वाटलं नसतं. पण तुम्ही किती खोटे आहात आणि तुम्ही किती काय आहात, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव खराब करायला लागला, ज्या व्यक्तीचं नाव हे करून तुम्ही पुढे जायला लागला, किंवा ज्या व्यक्तीचं नाव, एका व्यक्तीचं वाईट नाव करून तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत तुमचं नाव चांगलं पोचताय ना, तर चॅलेंज देते मी, तुमचं पण कधी ना कधी खरं सत्य जी लपून बसलेलं आहे ना, ते बाहेर येणारच बरं का. आणि 100% ते येणार म्हणजे येणार बाहेर. आणि आपण चांगलं हे दाखवण्यासाठी दुसऱ्यांचं नाव खराब करण्याची कधीच गरज नसते, एवढं नेहमी लक्षात ठेवा. काही काळापुरती ती प्रॉमिस घेऊ शकता, काही काळापुरतं ती खोटं आहे तुमचं लपवण्याचा प्रयत्न करता, पण शेवटी जे खोटं आहे ना, तर लास्टला ते खोटं बाहेर येतच असतं. त्या गोष्टीची तुम्ही नेहमी काळजी घ्या. आणि ज्या व्यक्तीनं तुम्हाला वाईट बोलली ना, की ती व्यक्ती वाईट आहे वगैरे, त्या अगोदर तुम्ही काय वाईट बोलला होता तुम्ही ते पण बघा. तुम्ही पण खूप सारं त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलता, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. पण तुम्ही काय करता, तुम्ही टॅलेंटेड आहात ना, तुम्ही थोडेसे हुशार आहात, कारण तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा वयाने, त्याच्यामुळे तुमचं थोडंसं माइंड जास्त चालत असते की हे लहान आहे, त्यांना काय कळतं वगैरे. आपण चूक केलेली झापून जाणार आहे, आपण चुका केलेल्या त्याचा रेकॉर्ड काही ठेवायचं नाहीये. पण पुढची जेव्हा व्यक्ती चूक करते ना, तेव्हा ते चूक आपण पकडून ठेवायची आणि पुढच्या व्यक्तीच्या नजरेमध्ये तिला पाडायला बघायचं. काही हरकत नाहीये, पाडू द्यात. मला व्यक्तीच्या नजरेमध्ये मोठं कधीच नाही व्हायचंय. मला देवाच्या नजरेमध्ये जे सत्य आहे, जे रिअल आहे ना, मला त्याच्याचनुसार चालायचं आहे आणि मी त्याच्याचनुसार शेवटपर्यंत चालत राहील. आणि जर तुमचं पण रेकॉर्ड काही काढून दाखवायचं म्हटलं तर त्यात पण मी काही कमी हारणारी नाहीये किंवा हार मानणारी नाहीये. असतं प्रत्येकाकडे रेकॉर्ड असतं, प्रत्येक गोष्टीकडे हे असतं. पण मला एवढंच म्हणायचं, सत्याच्या मार्गावर, चांगल्याच्या मार्गावर चाललात तर तुमचं पण चांगलंच होईल. जर तुम्ही दुसऱ्यांना वाईट करून स्वतःच चांगल्या ह्याच्याने चालला असेल आणि तुम्हाला वाटत असेल ना की काही काळापुरतं मी जिंकतोय, आता मी काही ह्याच्यापुरतं माझं खूप नाव हे व्हायला लागलंय, आम्ही एकत्र यायला लागलो, ह्या सगळ्या गोष्टी, पण चॅलेंज देऊन ही गोष्ट सांगते स्वामी, जे रिअल आहे, जे खरं आहे, जे काही सत्य आहे ना, ते काही काळानंतर आपोआप समोर आणणार. आणि तेव्हा ज्या पण गोष्टींनी, ज्या पण व्यक्तीने तुमच्यावरती ट्रस्ट ठेवला आहे ना, शुअर सांगते मी, त्या व्यक्तीला एक ना एक दिवस नक्की पश्चाताप होणार की हे पण ती व्यक्ती उलट चांगली होती तरी आपण त्याच्यावरती ट्रस्ट नाही ठेवलं, त्या व्यक्तीवरती ट्रस्ट ठेवलं तर प्रॉमिस घेतलं होतं, त्या व्यक्तीने कुठलीच प्रॉमिस वगैरे तोडलेली नाहीये. पण जी व्यक्ती आता खोटी असून सुद्धा, खोट्या सगळ्या प्रॉमिस घेऊन दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलून सुद्धा आता त्या व्यक्तीजवळ एकत्र जाण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीबद्दल वारंवार काहीतरी भरवते ना, मला काही नाही फरक पडत. मी म्हणते प्रत्येक वेळेस काही झालं तरी देव बघत असतो, देवावरती, मला स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे. तो सत्याला सत्यच करत असतो आणि चुकीला चूकच करत असतो. त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे. मला माणसाच्या नजरेमध्ये कधीच चांगलं बघायचं नाही किंवा बनायचं नाही. जो मला चांगलं समजतो त्याच्या नजरेमध्ये मी चांगलीच आहे आणि जो मला वाईट समजतो त्याच्यापेक्षा वाईट समजा, मला काहीच फरक पडत नाही. कारण कधीही झालं तरी मी जे काही खरं आहे, जे काही रिअल आहे, मी त्याच गोष्टीने चालत असते आणि नेहमी मी त्याच गोष्टीने चालणार आहे. पुढच्या व्यक्तीने इमोशनली होऊन तुम्हाला जास्त वाईट वाटत होतं, सॅड वाटत होतं म्हणून काही गोष्टी शेअर केल्या, ज्या मनातल्या एक बहिणीला वगैरे आपण सांगत असतो, ते काहीला सांगत असतो की कुठेतरी गेल्यानंतर काहीतरी गोष्टी तुम्हाला थोड्याफार वाईट वाटत असताना जसं शेअर करतो तसं पुढच्या व्यक्तीने इमोशनली होऊन सॅड केलं. सॅड गोष्टी सगळ्या तुम्हाला शेअर केल्या, पण त्या व्यक्तीनं त्या गोष्टी शेअर करण्याच्या अगोदर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल खूप सारे वाईट बोलला होता. पण तुम्ही टॅलेंटेड, हुशार असल्यामुळे त्या गोष्टीचं तुम्ही सबूत ठेवला नाही आणि पुढची व्यक्ती इमोशनली होऊन जेव्हा तुमच्या पुढं मन मोकळं केलं, पुढच्यानी तुमच्या
तुमच्या पुढं सगळं असं मनसोक्त सगळ्या काही गोष्टी सांगितल्या ना, तुम्ही तेव्हा त्या गोष्टीचं सगळं ठेवलं. चांगली गोष्ट आहे, मला काहीच नाही म्हणायचं, पण एवढंच म्हणायचं, सत्य लवकरच बाहेर येणार. जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना त्या लवकरच बाहेर येणार. तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकले आहात, पण जिंकल्या नाही आहात. तुमच्या हरण्याचीच हे तयारी आहे. आणि जे कोणी गोष्ट अगदी मनातून करतं ना, जे कोणी व्यक्ती अगदी मनातून कुठली गोष्ट करतं ना, स्वामी पूर्णपणे त्याची साथ देत असतात. आम्ही जर त्या पुढच्या व्यक्तीबद्दल काही बोललं असेल तर जे रिअल होतं, जे सत्य होतं आणि ज्या गोष्टींचा त्रास झाला होता ना त्याच गोष्टी शेअर केल्या होत्या. कधीच आम्ही कुठल्या व्यक्तीसोबत असं स्वार्थासाठी नातं नाही जोडलेलं आहे, पण तुम्ही त्या व्यक्तीबद्दल खूप सारं वाईट बोललं होतं. तेव्हा जर खरंच मी एवढी म्हणतात ना तुमच्यासारखी टॅलेंटेड बुद्धीची असते ना की रेकॉर्ड ठेवलंच पाहिजे या गोष्टीचं किंवा या गोष्टी सबूत म्हणून ठेवलंच पाहिजे, तर आम्ही पण ठेवलं असतं. पण आमच्या मनात असं काहीच नव्हतं. आम्ही कधी कोणाबद्दल काही असं वाईट असं बोलायला जात नाही. हा, ज्यामुळे आम्हाला त्रास झाले काहीतरी गोष्टी आम्ही दुसऱ्यांसमोर शेअर करतो की आम्हाला या व्यक्तीचा या गोष्टीमुळे त्रास झाला, पण फायद्यासाठी कुठलंच गोष्ट असं कोणाचं नाव आम्ही खराब करायला नाही गेलं. एक नाही, तुम्ही हजारो गोष्टी त्या व्यक्तीबद्दलच्या सांगितलेल्या आहेत. आणि असं म्हणतो ना, देवाच्या दारात गेल्यानंतर सत्य त्यात सत्य असतं. आम्ही तिथंपर्यंत पण जाण्याची तयारी ठेवत असतो बरं का. माणसासमोर तुम्ही खऱ्या खोट्या गोष्टी बोलू शकतो, पण देवापर्यंत ना त्याचा न्याय होतच असतो. आणि खऱ्या गोष्टी खऱ्याच राहत असतात आणि खोट्या गोष्टी खोट्याच राहत असतात. आम्ही तिथंपर्यंत जाण्याची तयारी ठेवतो जर कोणाबद्दल काही वाईट बोलतो किंवा वाईट विचार करतो तरी पण. आणि एकतर आम्ही वाईट बोलत नाही, जर खरंच आम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला असेल तरच आम्ही कुठे काहीतरी बोलायला जातो. पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही हजारो गोष्टी बोललात, वाईट हजारो गोष्टी बोललात. मला काहीच नाही म्हणायचं, एवढंच गोष्ट मी एवढंच सांगेल की सत्य ते सत्य असतं आणि ते एक दिवस नक्कीच बाहेर येणार. आणि येणार, 100% येणार ते बाहेर. तुम्ही इतक्या गोष्टी बोलल्यात ना त्या व्यक्तीबद्दल, खूप साऱ्या गोष्टी बोलल्यात, रात्री पण बोलल्यात, दिवसा पण बोलल्यात, खूप साऱ्या गोष्टी बोलल्यात. आणि त्या व्यक्तीच्या नजरेमधून आम्ही सत्य असून, आम्ही चांगले असून, आम्ही त्या व्यक्तीची काळजी करून एक शब्दांनी असं जास्त वाईट न काही बोलता फक्त रिअल ज्या गोष्टीचा त्रास झालाय त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, तर तुम्ही त्या गोष्टीच्या हजारो गोष्टी चुकीच्या म्हणून त्याच्यापर्यंत नेलेल्या. काहीच हरकत नाहीये. माणसाच्या नजरेतून माणसाने पडलं तरी चालतं, पण देवाच्या नजरेमधून कधीच नाही पडलं पाहिजे. आणि देवाच्या नजरेमधून नाही पडण्यासाठी फक्त खऱ्याच्या आणि सत्याच्या मार्गावरती चाललं पाहिजे, तरच आपण खऱ्याच्या नजरेमध्ये, देवाच्या नजरेमध्ये खरं राहत असतो. मला फक्त तिथंपर्यंत चांगलं राहायचंय. आणि मी आणखीन सांगते, तुमचं जे खोटं आहे ना एक ना एक दिवस बाहेर येणार. आणि ज्या व्यक्तीनं तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे ना त्या व्यक्तीला एक ना एक दिवस नक्की पश्चाताप होणार की आपण कोणावरती काय विश्वास ठेवतो. अरे एक गोष्ट तुम्ही त्यांच्याकडनं मिळवण्यासाठी कुठल्या लेवलपर्यंत किती पडता, एवढं पण नसतं ना लेवल. तुम्हाला वाटतंय ना आज तुम्ही डाव जिंकलाय, तुम्ही सगळं केलंय, पण डाव तो रस्तोवरचा देव, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. खरं ते खरंच असतं शेवटी. असो, पण प्रत्येक गोष्टीची देव शिक्षा देतच असतो. पण आपल्याला जे आता शिक्षा भेटायली त्यांना आपण इतकं समजायचं की आपण जास्त कोणाला तरी जीव लावण्याचा किंवा जास्त कोणाला तरी जवळ करतो किंवा जास्त कोणावरती ट्रस्ट ठेवतो ना आणि आपल्या स्वतःपेक्षा जास्त त्याला जपत असतो ना, त्याची आपल्याला शिक्षा भेटायली, आपण एवढंच म्हणायचं, बाकी काही नाही. आणि खऱ्याचं खरं होऊन राहणार एक दिवस, एवढंच मी लास्टला सांगेल. हा व्हिडिओ इतकाच होता काही गोष्टीमुळं. व्हिडिओ इतकाच होता. सबूत म्हटलं तरी माझ्याकडे पण भेटले जातील खरंच त्या व्यक्तीबद्दल जर शोधायचं म्हटलं, पर मला तिथंपर्यंत जायचं नाहीये. मी म्हटलं मला खरं खोटं सगळं देवावरती सोडून द्यायचं आहे. आणि प्रॉमिस, आपण असं कोणाचं वाईट बोलायला जाऊ नये. आणि आता इथून एवढं लक्षात ठेवायचं की कोणती तरी व्यक्ती आपल्याला आधी फोन लावून आधी सगळं करून वाईट बोलते त्या व्यक्तीबद्दल आणि पुन्हा लक्षातच येत नाही, पुढची व्यक्ती इमोशनली येऊन माझ्यासोबत असं झालं, हे झालं, ते झालं म्हणून रडून त्या व्यक्तीसोबत शेअर करते. आणि इकडली व्यक्ती रडून शेअर करते, बस ती पुढची व्यक्ती सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड ठेवते, सबूत ठेवते आणि अगोदर सगळं जे काही बोललेलं असते ना त्याचं सबूत ठेवत नाही. पण मला स्वामीला एकच म्हणायचं, जर स्वामी खरे असतील ना तर त्या व्यक्तीचा रिअल चेहरा, खरा चेहरा जे आहे ना तर त्या व्यक्तीच्या समोर आणावा.